नमस्कार मित्रांनो, सुगरणमध्ये आपलं स्वागत आहे। हा इडली सांबार मधला भाग 2 असा व्हिडिओ। भाग 1 मध्ये आपण बघितलं इडली सांबार मधला सांबार बनवण्याची विधी। चला तर आता बघूया आपण इडली सांबार मधली इडली बनवण्याची विधी। काय करता लागणारे साहित्य पुढे आता आपल्याला मॅडम सांगणार। चला सांगा मॅडम। अगोदरच्या दिवशी 4 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ हे भिजत घालून घ्यायचे। संध्याकाळी मिक्सर मधून काढून घ्यायचे आणि रात्री भिजत घालायचे। दुसऱ्या दिवशी इडली तयार करायची। मॅडमचं म्हणणं असं आहे की सुरुवातीला तांदूळ 4 वाटी, 1 वाटी उडदाची डाळ ही भिजू घालायची सकाळी। तेच संध्याकाळी आपण भिजलेली डाळ ही मिक्सर मधून काढून घ्यायची। त्याचं झालेलं पेस्ट हे रात्रभर परत भिजू घालायचं आणि रात्र भिजू घातल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याप्रमाणे पेस्ट तयार मिळते, जे आपण इडली बनवताना इडली करता यूज करू शकतो। म्हणजे या परिपूर्ण विधीला आपल्याला 24 तासाचा वेळ लागलेला आहे मित्रांनो। सुरुवातीला डाळ आपण आणि तांदूळ भिजू घातले, त्याला पेस्ट मध्ये कन्वर्ट केले संध्याकाळी, त्यानंतर परत त्याला रात्रभर भिजू दिले, त्याप्रमाणे लागणारी ही पेस्ट तयार झालेला आहे। आता बघूया आता त्याकरता इडली कशी बनवायची ते। त्यामध्ये थोडासा सोडा, बघा तर या पेस्ट मध्ये तयार झालेल्या पेस्ट मध्ये आपण खायचा सोडा सोडला आहे, थोडासा चवीनुसार मीठ सोडतो आहे। चवीनुसार मीठ। आता हे चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चांगलं। बघा हे आपलं इडली पात्र, यामध्ये आपण ते पेस्ट भरतो आहे। याला खाली आधी तेल लावून घेतलं। ओके, इकडे हातवर इकडे गॅसवरती पण ठेवलं गेलेलं आहे मेन पात्र। आता हे इडली पात्रामध्ये बघा आपण इडली पेस्ट भरण्याची विधी। खाली आधी तेल लावलेलं आहे, पात्रामध्ये आपण 1-1 चमचा हे पेस्ट सोडतोय। बघा मित्रांनो, त्यामध्ये परत सगळे पात्र जितके पण पात्र आहे आपल्याकडे सर्व पात्र आपण भरणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इडली बनवण्याकरता आपल्याला इडली पात्र हे आवश्यक लागणार, कारण की इडली पात्राशिवाय आपण इडली नाही बनवू शकत मित्रांनो। हे बघा आपण बघू शकतो याप्रमाणे आपले इडली हे तयार झालेले आहे। पात्र पेस्ट भरल्यानंतर अशा प्रमाणे दिसतात। हे बघा परत पेस्ट भरणं सुरू आहे प्रोसेस ही। आणि यामध्ये आता इडली पात्रामध्ये पेस्ट भरल्यानंतर त्याचसोबत हातात तिकडे गॅसवरती ते एक गरम पात्र मेन पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी सोडलंय आणि थोडंसं एक निंबाची खाप टाकलेली आहे, त्यामुळे ते पात्र काळं नाही होत आणि परिपूर्ण आपल्याला इडली पात्राला व्यवस्थित पकली जाईल इडली ही। बघा तर आपण बघू शकतो याप्रमाणे आपले 4ही पात्र तयार झालेले आहे इडलीचे। आता हे सर्व पात्र आपण हळूवाररित्या आतमध्ये ठेवूया। बघा मित्रांनो, आता आपण बघूया आतमध्ये ठेवण्याची विधी। बघा सर्वात आधी सर्वात खालचं पात्र बघा मित्रांनो, हे बघा याप्रमाणे हे पात्र आतमध्ये ठेवले जाते आहे हळूवार। त्यावरती परत दुसरं पात्र ठेवले जाईल, परत तिसरं नाही, लास्ट वन इज दॅट हे पात्र ठेवलं। हे परिपूर्ण तयार झाल्यानंतर याला आता आपण झाकून ठेवून देऊ 5 मिनिट होऊ द्यायचं। हे म्हणून याला 5 मिनिटं वाफवू द्यायचं। 5 मिनिटं वाफवल्यानंतर आपल्याला अशी खमंग अशी इडली मिळेल खायला। बघा आता मित्रांनो, आपण त्याला 5 मिनिटं असं खमंग व्हायला ठेवलेलं आहे।
5 मिनिटं आपण फुल गॅसवरती ठेवलेलं आहे आता, ज्यामुळे की आपण जे इडली त्या पात्रामध्ये भरून ठेवलेली आहे ती परिपूर्ण पकून रेडी होईल, खाण्याचे योग्य होईल ती. आपण इडली पात्र सुरू आहे गरम याच्यावरती गॅसवरती ठेवलेलं. पूर्ण गॅसवरती ठेवलेले इडली पात्र आपलं 5 मिनिटांनी रेडी होणार. तरी पण ही 5 मिनिटाची प्रतीक्षा आपल्याला करावीच लागेल मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट. आपली इडली सांबार तयार होतो आहे. खमंग असा इडली सांबार आपल्याला खायला मिळेल आता थोड्या वेळातच. बघा आता मित्रांनो, आपली प्रतीक्षा परिपूर्ण झालेली आहे आणि इडली सांबार, इडलीला आपण जे वाफेवरती लावलेलं होतं त्याला लागणारे 5 मिनिटं परिपूर्ण झालेले आहेत. तरी पण आता आपण तो पॉट खोलूया आणि बघूया मित्रांनो, आपली तयार झालेली अशी इडली. मित्रांनो आता खोलला जाईल आपला पॉट, इडली सांबारचा पॉट हा खोलला जाईल आता. हा बघा आता मित्रांनो, ही खमंग आपली इडली तयार झालेली आहे आणि ही आता खाण्यासाठी परिपूर्ण उपयुक्त आणि रेडी अशी इडली तयार झालेली आहे. बघा मित्रांनो, आपण बघूया आता ही. आपण सर्वात आधी त्या वरची एक फक्त पात्र काढणार. खाली पण तयार झालेली इडली, परिपूर्ण इडली आपली तयार झालेली आहे आता. तर मित्रांनो आता ही इडली ही कशी काढली जाते त्याची विधी आपण बघूया पात्रामधून. बघा तर मित्रांनो, आपण इडली ही पात्रावरून कशी काढतो त्याची विधी बघतो आहे. इडली पात्र खाली काढलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आपण त्या इडलीला जेव्हा त्या पात्रामध्ये सोडलं गेलेलं होतं लिक्विड, त्यावेळेला आपण त्याला तेल लावलं पात्राला घालून. त्यामुळे आपलं इडली ही आता काढायला फार अशी त्रासदायक जाणार नाही आणि सोयीस्कर इझी पडेल. बघा तुम्ही मित्रांनो, बघू शकतो चमच्याने कसं त्याच्या खालून घातला गेलेला चमचा आणि त्याला कोरलं गेलेलं. ही आपली इडली निघते आहे. ही बघा, ही आपली पहिली इडली तयार झालेली आहे मित्रांनो. आपण प्लेटमध्ये ठेवलीत
त्याच सोबत आता दुसरी पण काढली जाते. हे बघा मित्रांनो, ही आपण चमच्याने काढलेली, यासोबत आपण चाकूने सुद्धा काढू शकतो. या इडलीला ज्याप्रमाणे चमच्याने काढतात त्याचप्रमाणे चाकूचा पण यूज करू शकतो आपण, सुरीचा पण यूज करू शकतो यामध्ये. हे बघा मित्रांनो, जास्त गरम, थोडीशी तिला थंडी होऊ द्यावी लागते. थोडी जास्त गरममध्ये आपण घाईने काढतोय. थंडी झाल्यानंतर परिपूर्ण छान अशी आकाराने आणि परिपूर्ण चविष्ट अशी इडली आपल्याला मिळणार. बघा मित्रांनो, थोडीशी घाई ओढते आहे. तर ही झाली आपली इडली तयार. हे बघा मित्रांनो, याप्रमाणे आज आपण शिकलो आहे इडली सांबार बनवण्याची विधी. आणि हा आपला परिपूर्ण पदार्थ इडली सांबार हा तयार झालेला आहे. खमंग अशी इडली आणि चवदार असा सांबार. आता ही इडली सांबारमध्ये डुबून खाल्ली जाते आणि फार अशी चविष्ट. आणि मी तर याची चव बघणार आता मित्रांनो. फार अशी चविष्ट इडली सांबारमध्ये. आणि हा फार अशी चविष्ट इडली तयार झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो इडली सांबार बनवण्याची विधी. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये परत एक नवीन पदार्थ भेटूया. तोपर्यंत गुड बाय.